आयुर्वेद गाथा वैद्य अनुभवामृत. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. होळी, रंगपंचमी आणि आरोग्य दृष्टिकोन. होळी अर्थात फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. होळी ज्यावेळी असते तेव्हा भारतात वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते. ह्या ऋतूमध्ये शरीरातील कफ नावाचा दोष वाढून नाना तऱ्हेचे विकार निर्माण करीत असतो. होळीला संस्कृतमध्ये होलिका असे म्हणतात. आयुर्वेदात होलिका स्वेद नावाने स्वेदाचा म्हणजेच शेकाचा एक प्रकार सांगितलेला आहे. तो म्हणजेच ही होळी पेटवणे होय. गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या म्हणजेच रानशेण्या ह्यांचा शेक घेणे हे कफविकार नष्ट करणारे असते. मन आणि शरीर यांचा इतका जवळचा संबंध चिकित्सा करताना जाणवतो ना, की एकाच आजाराचे दोन रुग्ण परंतु खिन्न मानसिक बल कमी असणाऱ्यांचा आजार बरा न होता उलट पक्षी वाढत जातो. तेच उत्साही आणि मनाचे बल उत्तम असणाऱ्या रुग्णाचा आजार झपाट्याने कमी होताना दिसतो. ह्या होळीमध्ये मनाचा विषाद, खिन्नता आणि नकारात्मकता जाळून टाकून तिच्या उबेने मनाला उत्साही आणि बलवान बनवायला हवे. कारण विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठ असे आयुर्वेदाच्या चरक ऋषींनी सांगितलेले आहे. अर्थात मनाचा विषाद, खिन्नता किंवा औदासिन्य हे रोग वाढवणारे असते. होळीच्या दिवशी बनवली जाणारी पुरणपोळी ह्यातील हरभरा डाळ ही वृक्ष आणि कफग्न गुणांची असून वसंत ऋतूत साठणारा कफ नष्ट करते, म्हणून ह्या दिवसांमध्ये ती खाणे आरोग्यास हितकर असते. दुसऱ्या दिवशी खेळली जाणारी धुळवड किंवा धुळीवंदन म्हणजेच एक प्रकारचे भस्मस्नान होय. ते सुद्धा कफच त्वचा विकारांमध्ये उपयुक्त असते. 5 दिवसांनंतर येणारी रंगपंचमी म्हणजे मनाला हर्ष उल्हासित करणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत आणि त्यात खुलणाऱ्या रंगबिरंगी निसर्गाचा आनंदोत्सव असून त्यातीलच नैसर्गिक रंग वापरून तन आणि मनाला रंगवण्याचे आणि हर्षोल्लासित होण्याचे माध्यम आहे. त्यापुढे येणाऱ्या चैत्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडुनिंबाचे सेवन म्हणजे ह्या वसंत ऋतूमध्ये वाढणाऱ्या कफाचे, त्वचा विकारांचे नाश करण्याचे एक औषधच आहे. चैत्र पाडव्यानंतर रोज सकाळी 1 ते 3 चमचे कडुनिंबाच्या पानांचा रस घेतल्यास पोट साफ होते. त्वचा विकार, कृमी, आळशीपणा, सुस्ती येणे हे कमी होते. त्यावेळी श्रीखंड खाण्याची प्रथा मात्र आरोग्याच्या दृष्टीने चुकीची आहे बरं का. श्रीखंड त्यापुढील येणाऱ्या ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यामध्ये खावे. आपल्या सण, वार आणि परंपरांमागे असलेले विज्ञान जाणून घेऊयात आणि त्या परंपरांचा व त्यांचा शोध लावणाऱ्या आपल्या ऋषीमुनींचा आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगूया. ही शास्त्रीय माहिती सर्वांपर्यंत जावी, विशेषतः आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जावी म्हणून जपून ठेवूया व सर्वांना शेअर करूया. होलिका दहन आणि रंगपंचमीच्या अनेक शुभेच्छा.